नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी जिज्ञासा सावंत आपले स्वागत करते निसर्गाच्या सानिध्यात या माझ्या YouTube चॅनलवर. तर मंडळी, आज आम्ही केले गऱ्यांचे वेफर. तर हे बघा, असे हे मोठमोठे गरे, चांगले मोठे गरे पाहिजेत. असे छोटे छोटे नाही की पातळ ह्याचं वेफर्स होतील असं नसतं. हे मोठे गरे होते चांगले, ते आम्ही काढून घेतले आधी. आणि नंतर हे बघा, हे इतके छान आणि मोठे गरे होते ना की वेफर्स करायचा मोह आवरला नाही आमचा. आधी आम्ही भाजी करणार होतो, नंतर बघितलं मोठे गरे आहेत, तर आज वेफर्सच करूया. तर हे बघा, हे असे प्रकारे कापून घ्यायचे, बारीक कट करायचे, म्हणजे चौकोनी आकारात त्यांचा पाठचा भाग जो असतो, कऱ्यांचा पाठचा आणि पुढचा, तो कट करायचा, जेणेकरून चौकोनी भाग व्यवस्थित कट होईल. मग आम्ही कट करून घेतले आणि नंतर ते तेलामध्ये तळले. तेलामध्ये टाकताना त्याच्यावर ते टाकलात की त्याच्यानंतर त्याच्यावर मिठाचं पाणी टाकायचं, म्हणजे मिठाची चव येण्यासाठी मीठ लागलं पाहिजे त्याला व्यवस्थित म्हणून. हे बघा, इथे मग आम्ही तळायला सुरुवात केली होती आणि चुलीवरच करत होतो. एवढं सगळं गॅसवर तर होणार नाही, खूप वेळ लागला असता. तर चुलीवरच बरी बघा, इथे माझी बिंदू पण माझ्या आईच्या सोबतीला बसली तळायला. तळायला नाही म्हणा, खायलाच बसली होती. ती खायलाच तयार होती. आता हे बघा, हे अशा प्रकारे तळतंय. आवाज किती छान येतोय ना, आणि वास पण इतका छान येत होता ना की खावंसं वाटत होतं. तर मंडळी, तुम्ही पण या खायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.